मिनिट ठीक आहे. मुत्तू खेडगी तुमचा 3 वेळा नगराध्यक्ष होता, त्यांनी विकास केला नव्हता का एवढं सांगावं. विकास केला नाही का मुत्तू खेडगेंनी मुत्तू खेडगीला का वर तिकीट दिलं नाही? महेश शिंदोळे माझा ऐका मला महेश शिंदोळे कट्टर भाजप आहे. कल्याण शेट्टी साहेब भाजपचं नव्हतं नाही. नितीन जाणे माझा ऐका त्यांनी उमेदवारच नाहीये, त्यांनी पुढे आलाच नाही. ठीक आहे तुमचं बरं महेश शिंदोळे नव्हतं का उमेदवार 30 वर्षापासून का बरं महेश शिंदोळे का बरं केलं नाही? स्थानिक आमदार आहे म्हणून लोक म्हणणार की यांनी आमदार आहे. विचार करा. तुमच्याकडं काय म्हणतात उमेदवार नाही का शिंदे? आमच्याकडे उमेदवार नाहीये. ठीक आहे भाजपमध्ये चप्पळगाव जिल्हा परिषद मध्ये उमेदवार नाही का एवढं त्यांनी सांगावं. घरातील 2 उमेदवार कसं काय? तिथं कुठं भाजपाचे नेते कार्यकर्ते अस्तित्वात नाहीत का? भाजपा निष्ठावंतांची कुचंबण कुठेतरी होत आहे तालुक्यामध्ये. आता कुजबूज चालू आहे. ह्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये भाजपला आता येणाऱ्या 7 तारखेच्या निकालामध्ये नक्की दिसणार आहे. ऐका जयशंकर पाटील 28 वर्षापासून इथं काम करत होता. सगळ्या पाईप करायचं हे करायचं त्याला ऐन टाइमला तिकीट दिलं नाही. बायकाला दिला तो कुठल्याही माणसाला दिला. असं होऊ शकत नाही ना. राजकारणाचा बोंगा वाजलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची काही निवडणुका लागल्यामुळे जे आहे सगळीकडं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. तर आज आपण सोलापूर जिल्हा परिषद गटातील सलगर गट यामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जे आहे 2 तगडे उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीचे सिद्धाराम बाके आणि शिवसेना शिंदे पक्षाकडनं जे आहे शिवराज मित्रे यांची जी आहे एक लढत होत आहे. आणि हा मतदारसंघ जे आहे सलगर हा गट जे आहे मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. जवळपास 40 ते 45 हजार मतदारसंख्या आहे आणि मोठं गाव आहे. सलगर हा गाव मोठा आहे. तर काय सांगाल इथं 2 तगडे उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला? सलगर गट हा पारंपरिक मेत्रे साहेबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखतो. पक्ष कोणताही असू दे, तो कुठलाही असू दे, इथं फक्त मेत्रे साहेबावरती विश्वास ठेवणारे लोक आहेत. मेत्रे साहेबांच्या विकास कामावरती जनता प्रेम करते. त्यामुळे इथं मेत्रे साहेबांचं चिरंजीव राजकारणामध्ये मेत्रे साहेब 20 वर्ष सत्तेवर असताना देखील कधीही घरातील तिकीट कोणालाही उमेदवारांना घरातल्या उमेदवार तिकीट दिलं नाही. पहिल्यांदाच घरातील उमेदवाराला तिकीट दिलंय. ते देण्याचं कारण एकमेव कारण म्हणजे इथे सध्या चालू सत्ताधारी हे उमेदवारांना थांबू देण्यात फोडाफोडी करू लागले, दमदाटी करू लागले, सत्तेचा गैरवापर करून त्यांना घरातल्या उमेदवारांना दुसऱ्या उमेदवारांना तग धरू शकत नाही म्हणून घरातल्या उमेदवाराला दिलेत. नाईलाज असतो. नाहीतर तसे तर आमच्याकडे भरपूर चेहरे होते, पण सगळ्यांना सत्तेच्या दडपशाहीखाली त्यांना दाबलं गेलं आहे. कोण उमेदवारीसाठी पुढे येईना म्हणून नाईलाज असतो. आमच्या घरातील उमेदवारांना आम्हाला उमेदवारी दिलं आहे. आणि इथं विजय हे मेत्रे साहेबांचा पुत्र, एक उच्च शिक्षित चेहरा, एक अभ्यासू, एक हाय क्वालिफाईड नेता असल्यामुळं हे सलगरबागचा विकास करू शकणारा एकमेव युवा नेतृत्व आहे. ते विजय आहे. 100% यशाची खात्री. काय उत्तर द्यायला साहेब काय आहे, आता चालू आमदार आहे सचिन कल्याण शेट्टी, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचं काम झालंय. सलगर गावात नाही म्हटलं तर 350 कोटी रुपयाचं काम झालंय. आणि आता चालू आहे सलगर अक्कलकोट ते सलगर रोड चालू आहे. 25 कोटी रुपयाचा निधी दिलाय. तर आणि जनता हातात आहे, आमच्या हातात नाही आहे. कोण जिंकतंय कोण हारतंय ते नाही आहे. आम्ही म्हणतोय त्यांनी म्हणतंय आमचं मी म्हणतोय, पण मतदान लोकांचं असतंय. पण आम्ही काय सांगू शकत नाही. परंतु त्यांनी घराणेशाही हा मुद्दा उपस्थित केला. घराणेशाही म्हणजे दुसरं कोणी थांबवू शकत नाही मला तर दुसऱ्या घरातलंच द्यायचं की. आमचे भाजप नेतृत्वामध्ये हजारो लोक उमेदवार चालू होत आहेत. ते आता त्यांच्या हे उमेदवार कोणी नाही म्हणजे नाही म्हणून त्यांच्या घरातले दिलेत. घरात म्हणजे आम्ही इथं भारतीय जनता पार्टीचे एक शेतकरी लोकांचा उमेदवार आहे सिद्धाराम बाके म्हणून जिल्हा परिषद आहे. आणि हे शिवराज बिराजदार हे पंचायत समिती आहे. भरपूर लोक आहेत आमच्याकडे होते म्हणून त्यांनी शेतकरी लोकांना दिले. त्यांच्याकडे नाही म्हणून त्यांनी घरच्या लोकांना दिले. उमेदवार नाही म्हण तुमच्याकडं काय म्हणतात उमेदवार नाही का शिंदे? आमच्याकडे उमेदवार नाहीये. ठीक आहे भाजपमध्ये चप्पळगाव जिल्हा परिषद मध्ये उमेदवार नाही का एवढं त्यांनी सांगावं. घरातील 2 उमेदवार कसं काय? तिथं कुठं भाजपाचे नेते कार्यकर्ते अस्तित्वात नाहीत का? भाजपा निष्ठावंतांची कुचंबण कुठेतरी होत आहे तालुक्यामध्ये. आता कुजबूज चालू आहे. ह्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये भाजपला आता येणाऱ्या 7 तारखेच्या निकालामध्ये नक्की दिसणार आहे. होतंय का नाही चप्पळगावचा त्यांनी विषय काढला. चप्पळगावचा विषय दिलाय. बरोबर आहे. चप्पळगावचं म्हणजे त्यांचं स्थानिक गावात आहे. हे स्थानिक गाव आहे का म्हणा सलगर? हा स्थानिक गाव म्हणून त्यांनी सगळं लोक सांगितलं तसं थांबवलंय. त्याला काय जनताचा हात आहे. जनता काय म्हणते ते देणार आहे. ठीक आहे चप्पळगाव गडचाही उमेदवार घरातला, गणाचाही उमेदवार घरातला. चप्पळगाव हा मोठा मतदारसंघ आहे.
तो जो गाव आहे तो मोठा मतदारसंघ आहे. मग एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये मग उमेदवार नसेल हे कितीतरी दुःखाची गोष्ट आहे. काय म्हणतात साहेब, माझ्या म्हणण्यानुसार ज्या वेळेपासून दुधनी नगरपालिका होत आहे, गेल्या 60-65 वर्षापासून आदरणीय सातलिंगप्पा मेत्रे साहेब हे पण घराणेशाहीचंच होतं ना साहेब. हां, आणि इथं जे उमेदवार आहे माजी मंत्री सिद्धारामजी मेत्रे साहेब यांचे पुत्र आणि त्याचे सुपुत्रे आदरणीय शीतलताई, त्यांनी पण 2 उमेदवार आहे की साहेब. ते घराणेशाही नाही का? फक्त आदरणीय सचिन दादा साहेबांनी उमेदवारी दिली म्हणून तुम्ही घरच्या हे करता, म्हणजे ते उमेदवार नाही का? घरच्या नाही का त्यांनी? ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. एकच जिल्हा परिषद मध्ये नाही आहे घराणशाही. मेत्रे साहेबांचं एक नागणसूर जिल्हा परिषद मध्ये पुतणी आहे, हे लक्षात घ्या. बोलताना विचार करून बोलत जावा. साहेब, आमचा मुद्दा एवढाच आहे, आम्ही विकासाच्या जोरावर हे आम्ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही कोणाला टिप्पणी हे ते करत नाही. विकास झाला की नाही? हा, चला. त्यांनाच विचारा, त्यांनी 20 वर्ष सत्ता केले तर आम्ही 5 वर्ष सत्ता केलोय. 3.5 कोटी रुपयाचं सलगर गावामध्ये काम चालू आहे. त्यांचं काय आहे, त्यांचं विकासाचं सांगा म्हणा. साहेब ठीक आहे, तुमचं म्हणणे बरोबर आहे. 3.5 कोटी तुम्हीच दाखवा, हे मान्य आहे मला. मला सांगा, तुमचं आमदार 6 वर्ष झालं, सलगरचं रोड आता मंजुरी केलं, अजून बी मेत्रे साहेब केलेलेच रोड आहे, हे लक्षात घ्या. साहेब, गेल्या वेळी 2.5 वर्षामध्ये कोरोनाचा काळ होता, त्यावेळी सत्ताधारी आपला आमदार विरोधात होता. त्यावेळी कोरोनाच्या काळामध्ये ते आपले हे झालं नाही, आणि नंतरच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय दादासाहेबांनी सत्तेमध्ये आले. त्या सत्तेमध्ये आल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिर असू द्या, अक्कलकोटचे स्टँड असू द्या, ग्रामीण रुग्णालय असू द्या, आणि पोलीस स्टेशन असू द्या, खेड्यागावामध्ये कुठं पण आपले भीमनगर असू द्या, वाड्या वस्ती असू द्या, बंदिस्त गटर, सिमेंट रोड, फेवर ब्लॉक, हे सगळे आदरणीय समाज मंदिर असू द्या, हे सगळे आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट तालुक्यामध्ये विकास झालेला आहे. याच्यापेक्षा 20 वर्षाच्या अगोदर आदरणीय मेत्रे साहेब आमदार होते, त्यांनी किती विकास केले अपोजिशन वाल्याला सांगा. तुम्ही सांगा विकास. मेत्रे साहेब हे विकास केलं नाही म्हणणारे साठी आमचं सांगणं आहे. अक्कलकोटमध्ये जे काही सभागृह आहेत, जे काही ग्रामीण रुग्णालयाचं आहे, आमचा एक प्रश्न अक्कलकोट तालुक्याच्या आरोग्याबद्दल आमचा मोठा प्रश्न आहे. ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम हे मेत्रे साहेबांनी अथक प्रयत्नातून ते परिपूर्ण केलंय, पण गेलं 9 वर्ष झालं ट्रामा केअरचं ह्यांना निव्वळ फक्त पदभरती सुद्धा करताना हे किती अकार्यक्षम नेतृत्व आहे हे प्रश्न उठतो. सर्वसामान्य लोकांचा आरोग्याचा प्रश्न कळीचा मुद्दा आहे. ट्रामा केअर साठी अजूनपर्यंत 9 वर्ष झालं बांधकाम कित्येक करोड रुपयाचा खर्च आहे, त्याच्यामध्ये यंत्रसामग्री सुद्धा उपलब्ध आहे. फक्त हे आपला कर्मचारी देऊ शकत नाही, हे असले नेते आहेत. किती दुर्भाग्य तालुक्याचं आहे, आणि म्हणतात की अक्कलकोट तालुक्याचं आम्ही विकास केलो. मग विकास कुठं आहे? विकास फक्त कोणाचा झालाय, कुठं झालाय, कसं झालाय हे तालुक्याला थोड्या दिवसातच कळलेलं आहे. पण काय, जर सत्ता आहे, सत्तेचं तर हे चालू आहे म्हणून हे सगळं काय चालू आहे. साहेब साहेब, तुम्ही थोडं असं म्हणताय, त्यांनी कळलं म्हणताय, मग दोन वर्ष का थांबून पडल्याचा विचार करा. पहिला वर्ष 35 ते 40 हजार मतदार, आता 50,000 मतदार पडलं त्यांनी, बरोबर आहे. मग काम झालं म्हणूनच लोक मतदान घालते की. अहो, त्यांचं कारखाने असून त्यांचं बिल दिलं नाही, मग ह्यांनी काम कसं करणार ते विचार करा. ठीक आहे साहेब, तुम्ही ठीक आहे, तुमचं म्हणणे बरोबर आहे. आमचंच कारखाना तुम्हाला कल्याण शेट्टीला देतो, तुम्ही चालून दाखवा, एवढंच माझं म्हणणं आहे. पिठाची गिरणी देखील चालवायचं हे नाही, कारखान्याचं बिलाचं तर बोलू नये. बिलाचं सगळं काही देऊन मेत्रे साहेबांनी परिवारच्या तुळशीपत्र ठेवून एकाही शेतकऱ्याचं बिल ठेवून घेतलं नाहीये. हे वर्षी ठीक आहे साहेब, हे वर्षी ठीक आहे. दर वेळा तुम्ही बोलत होता वा कारखान्याचं बिल दिलं नाही, हे वेळा आता तुमचं सोंडण आलंय. आता तुम्ही म्हणता वा तुमचे ठीक आहे, तुमचं अक्कलकोट महानगरपालिकेचं भाजपचे कुठलं नेता आहे नगराध्यक्ष आम्हाला माहित आहे, का बरं तिकीट दिलं नाही तेवढं सांगावं मला. कुठलं नेता? नगराध्यक्ष जे आहे मिलन कल्याण शेट्टीला दिलं, मिलन कल्याण शेट्टी यांना दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. नगराध्यक्ष बरोबर आहे. हो, विकासासाठी लोक म्हणणार आहे की विकास जनताचा विकास केलाय, कामाचा कोण माणूस आहे त्याला तिकीट दिलंय. योग्य उमेदवार. ठीक आहे, मुत्तू खेडगी तुमचा 3 वेळा नगराध्यक्ष होता, त्यांनी विकास केला नव्हता का? एवढं सांगावं. विकास केलं नाही का? मुत्तू खेडगीने मुत्तू खेडगीला का बरं तिकीट दिलं नाही? महेश शिंदोळे, माझा ऐका, मला महेश शिंदोळे कट्टर भाजप आहे, कल्याण शेट्टी साहेब भाजपचं नव्हतं नाही, नितीन झाले. माझा ऐका, त्यांनी उमेदवारच नाहीये, त्यांनी पुढे आलाच नाही. ठीक आहे तुमचं बरं, महेश शिंदोळे नव्हतं का उमेदवार?
30 वर्षापासून का बरं नगराध्यक्ष दिलं नाही? का बरं दिलं नाही? स्थानिक आमदार आहे म्हणून लोक म्हणणार आहे की यांनी आमदार आहे. हा, विचार करा काय त्यांचं काय मैत्रिणीचा उमेदवार कुठला आहे कसला आहे तो मूळ प्रवर्गाचा आहे का तिथं कुठल्या समीकरणावर महेंदरगी मध्ये शिवसेना उभारले का काँग्रेस उभारले का सांगा. हो साहेब मी काय म्हणतो इकडे तुम्ही आता इकडे या. सलगर गट मध्ये दोन 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 उमेदवार आहेत शिवराज मेत्रे आणि सिद्धराम बागे. कुणाची हवा आहे? सिद्धराम मेत्रे ते आपला जिल्हा परिषद जिंकणार, ते खाली शिवराज बरेचदा जिंकणार. हा पंचायत समितीला. हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला मेत्रेचा मुलगा जिंकणार तो शिवराज कसं बरेजा. कसं गणित लावलं तुम्ही? असंच आहे. गणित आपलं सलगरला भेटलं पाहिजे होतं, ते भेटलं नाही. अच्छा. आजपर्यंत भावाचा ताणवडे होता तेव्हापासून आजपर्यंत कोणी केलं नाही. असा कुमटा गोडा सिद्धराम मेत्रे कोणी असू द्या आजपर्यंत केलं नाही. पण आता काय केलं माहित आहे, आपला जिल्हा परिषदचा आपला दिला पाहिजे होता, आपला सलगरला दिला नाही. 4-5 गाव तानवडेचं एक नाव निघालंय. तानवडे जे आहेत ना भाजपचे कट्टर होते. त्यांचा मुलगा आता वागदरीला जे आहे तानवडे म्हणून ते शिवसेना शिंदे पक्षाकडनं थांबलेत. भाजपने काय दिलं नाही त्यांना? त्यांनी पहिला त्यांचं होते सर मीटिंग झाले. आम्ही त्या बीजेपी मध्ये आम्हाला तिकीट नाही भेटलं तर तुमचा आम्ही शिवसेनावर आम्ही उमेदवार आहे इच्छुक आहे म्हणून त्यांनी दिलं नाही. ऐका, जयशंकर पाटील 28 वर्षापासून इथं काम करत होता. सगळ्या पाईप करायचं, हे करायचं, हे करायचं. त्याला ऐन टाइमला तिकीट दिलं नाही. बायकाला दिला तो, कुठल्याही माणसाला दिला. असं होऊ शकत नाही ना. अच्छा ठीक आहे. असं आमदार होऊ जे आहेत शकत नाही. आमदार जे आहेत ना आमदार सचिन कल्याण शेट्टी सलगरची कामं केले साहेब, भरपूर कामे केले. सगळे अख्खा गाव सगळे भीमनगर मध्ये विचारा, कोळी गल्लीमध्ये विचारा आणि सगळे हा सगळे. काय अहो साहेब त्यांनी माळे असून त्यांचं शेतकरी लोकांचं त्यांनी पाणंद रस्ता केला नाही. आमचं बीजेपीचं आमदार सचिन कल्याण शेट्टी 25 लाख रुपये देऊन आता काम चालू केलंय त्यांचं. पाणंद ठीक रस्ता आहे, पाणंद रस्ता साहेब आता विषय निघालाय पाणंद रस्ता. तुम्ही इकडे या. तुम्ही जरा या. पाणंद रस्ता बद्दल त्यांनी बोलते तर पाणंद रस्ता नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही. पाणंद रस्ता चालू झाला नाही अजून साहेब. नाही म्हणते तुम्ही साहेब. चला काम तिथं चालू झालं का शेतकरी लोकांना विचारा. त्यांचं अहो मंजूर पत्र नाही त्यांचा. तिथलं त्या स्थानिक शेतातल्या लोकांना विचारा. जेसीपी लावून तिथं काम चालू केलं साहेब. काय म्हणलं? ऊस जाण्यासाठी परवा फक्त किती 500 मीटर पर्यंत केले ऊस जाण्यासाठी फक्त. कुणाचं ऊस जाण्यासाठी? ते कालिबेच्या शेतापर्यंत झाले. तेवढंच 500 मीटरचा रस्ता. साहेब इथं स्थानिक आता सरपंच आहे. सरपंचाला विचारा, त्यांनीच काम चालू केलंय. सगळ्या अख्खा आमदार साहेबांना चिरफाड सुद्धा सध्याच्या सध्या करू. जे काय खरं दूध ते दूध ते पाणी दूध पाणी ते करू. दूध पाणी ते पाणी दाखवून दाखवू आपण. सलगरचं जिल्हा परिषद दाखवून देऊ. आता काय वाटतं तुम्हाला सलगर गटामधनं जे आहे हवा कोणाची होईल काय वाटतं? हवा म्हणजे काय दोन्ही बीजेपीचे येणार 100% येणार. त्यांनी हवा म्हणते बीजेपी, आम्ही म्हणतो शिवसेना. रिझल्ट दाखवून देऊ आपण. साहेब 7 तारखेला दाखवून देऊ त्याला काय शिवसेनेचा अख्खा उमेदवार उच्च शिक्षित म्हणत होते. अहो साहेब असंच म्हणत होते. आमदारकी इलेक्शन मध्ये त्यांनाच म्हणणार आमचं लीड होणार म्हणताय. 850 मता लीड केलो आम्ही सलगर गावात बीजेपी. ठीक आहे, तुम्ही म्हणतो दोन खेळ आहे, तुमचं बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा आम्ही बी लीड केले होतो. तुम्ही काय म्हणतो ना फोडाफोडी काम सोडा. आता फोडाफोडी सगळं भाजपमध्ये शिवसेना घेतलं तरी पण लीड बघून घेऊ आपण. मेंबर आहे हा, अमोल साहेब, कुटगे यांनी काम केलं चालू होतं का नाही विचारा. पाण्यात रस्त्याचं चालू जेसीपी चालू केलेत. हे बघा मोबाईल बोला. आजपर्यंत जे काही सुधारणा झालेली आहे, मी माझ्या ह्याच्याने सांगतो, विरोधकांचं मी काय बोलणार नाहीये. नगरमध्ये किती पण पैसे दिलेत? दलित वस्तीमध्ये आजपर्यंत नाही कोणी म्हणलं आमदार तरी दिलं नाही. 60 ते 70 लाख रुपये दिलेले आहेत म्हणजे मागील 5 वर्षाच्या काळात. पण ह्याच्या पलीकडे दलित वस्तीकडे कोणीही सुद्धा वळून बघितले नाही. पण आज भारतीय जनता पार्टीचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी या दलित वस्तीकडे लक्ष घातलेले आहेत. सलगरचा बाले किल्ला बद्दल अजून एक इतिहास आहे साहेब. मागील 2 टर्म ज्या वेळेला मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघ होता त्यावेळी इथला प्रतिनिधी सोनाबाई शिंगे 2दा निवडून आलेले उमेदवार आहेत. मग विकास जर केला नसता तर ते समाज ते मागासवर्गीय लोक आम्हाला आमच्या पक्षाच्या नेतृत्वाला संधी दिली असते का? 2-2 त्यांनी सांगावं. 2-2 लाडक्या बहिणीचा फरक पडेल का ह्या गटात जे आहे? 100% कुणाला फायदा होईल? बीजेपीला लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांचं ओळख. लाडकी बहीण कोण केलं एवढं त्यांनी सांगावं. लाडकी बहीण शिंदे साहेबांमुळे तुम्ही सत्तेवर आलो. केलेले आहे आजपर्यंत जे काही लाडकी बहिणीबद्दल केलेलं आहे देवाभाऊ केलेला आहे. देवाभाऊ
तुम्ही लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ओळखच राज्यामध्ये फक्त एकनाथजी शिंदे आहेत. एवढं सांगावं, लाडका बहिणाचं ओळख कोण केला एवढं सांग. मुख्यमंत्री कोण केला आजपर्यंत अक्कलकोटची जे सुधारणा केले तर भारतीय जनता पार्टीचे सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी केलेले. मीच नाही तर अक्कलकोट तालुका बोलेल. तुमचं बरोबर, अक्कलकोट तालुका बोलावं तुमचं म्हणतावा. फक्त तुम्हाला अक्कलकोट तालुका नाही, सलगर जिल्हा परिषद बोलून दाखवल मतदान करून. विकासाच्या मुद्द्यावर 100% सिद्धाराम बाके आणि शिवराज बिराजदार हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सलगर गण आणि गटामध्ये निवडून येईल. तुमचं काय दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच होणार 100%. माझं ऐकून घ्या, त्यांनी 2 म्हणू लागले. माझं ऐकून घ्या, 1 जिल्हा परिषद 2 पंचायत समिती शिवसेनाचं येणार, एवढं लक्षात घेऊन ठेवून घ्या. तर तिन्हीच्या तिन्ही. आपल्यासोबत ते सोलापुरातील सलगर गटामधले जे आहे काही शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि काही बीजेपीचे कार्यकर्ते होते. यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.